हॅलो गाईज, नमस्कार. मी वनिता. तर आज पुन्हा एकदा मी नवीन रेसिपी घेऊन आली तुमच्यासाठी. चला आता पटकन जास्त वेळ नाही घालवता, आपण लगेच रेसिपीकडे वळूया. तर गाईज, आजची रेसिपी आहे एकदम मस्त. तर त्या रेसिपीचं नाव आहे मटकीपासून कटलेट. आता ह्या रेसिपीसाठी मी काय काय साहित्य घेतलं तुम्हाला सांगते. हे थोडेसे मटकी मी रात्री भिजत टाकली होती आणि त्याला मोड पण आलेत, थोडे जास्त नाही. मोड नाही आले ते चालतील, काही हरकत नाही आहे. त्याचबरोबर एक बटाटा घेतला उकडलेला मोठा, थोडं चण्याचं पीठ घेतलं आहे, थोडी कोथिंबीर घेतली आहे, हिरवी मिरची घेतली आहे. जर तुम्हाला कमी तिखट पाहिजे तर तुम्ही कमी करू शकता. अद्रकचे तुकडे घेतले आहेत, अर्ध्यापेक्षा थोडा कमी लिंबू घेतला आहे आणि लसूण घेतला आहे. तर आपण पहिल्या स्टार्टिंगला आपल्याला ही जी मटकी आहे ही आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं. पण याच्यामध्ये वाटण्यामध्ये आपल्याला हे जे सगळे हे घेतले साहित्य ते सगळं आपण याच्यामध्ये बारीक करायचं. ते पहिले आपण बारीक करून घेऊ. तर गायचं बघा, आता आपलं हे बॅटर बारीक वाटून झालं आहे. जी मटकी होती ती हे बघा, एकदम बारीक नाही वाटायची, थोडी जाडसरच ठेवायची आहे. तर हे पण काढून घेऊ एका वाटीमध्ये. आता याच्यामध्ये आपल्याला हा जो बटाटा आहे तो किसून घ्यायचा आहे. किसून घ्या किंवा हाताने असं कुस्करून टाकलं तरी चालेल, पण किसून घेतल्यावर कसं बटाट्याच्या गाठी राहणार नाही, त्याच्यामुळे मग ते कटलेट्सला पण एकदम परफेक्ट होतील. तर आपण आता हा एक बटाटा किसून घेऊ. असं नाही की मोठाच घेतला पाहिजे, मटकी जर जास्त असेल मग तुम्ही 2 घेतले तरी चालतील. मी एकच घेतला, मोठ्या साईजचा होता म्हणून. खूप छान कटलेट्स होतात त्याचे. मी तुम्हाला मटकीचे पहिले आप्पे पण चा व्हिडिओ शेअर केला आहे माझ्या आयडीला, तुम्ही नक्की जाऊन बघा. तर बटाटा आपला बारीक करून झाला आहे. त्याच्यात हे बेसन पीठ टाकूया. बेसन पीठ बाइंडिंगसाठी वापरायचे आपल्याला. त्याचबरोबर तुम्ही तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लॉवर असेल तर ते वापरू शकता. तांदळाच्या पिठाने जरा कुरकुरीपणा येतो, तर माझ्याकडे अवेलेबल नाही आहे म्हणून मी टाकत नाही आहे. ते फक्त बाइंडिंगसाठी थोडंसं वापरायचं आहे. आणि हा जो लिंबू आहे त्यात मसालेसुद्धा ॲड करायचे आहेत आपल्याला. चवीपुरते मीठ टाकायचं आहे, अर्धा चमचा हळद, लाल तिखट आपण हिरव्या मिरच्या वापरल्या आहेत त्यामुळे हे थोडं कलरसाठी टाकूया अर्धा चमचा. आणि चवीपुरती मीठ. आता हे जे सगळं आहे ते आपण चांगलं एकदम मिक्स करून घेऊ. समजा जर तुम्हाला जर चण्याचं पीठ टाकायचं नाही आहे तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, कारण की ऑलरेडी आपण याच्यामध्ये बटाटा वापरला आहे. मुलांना नाश्त्यासाठी बेस्ट आहे, डब्याला पण तुम्ही सकाळी देऊ शकता. आणि मटकीची फाईल तुम्हाला माहीतच आहे, ती काय सांगायची गरज नाही आहे. आता हे चांगलं एकजीव झालं आहे. आता याचे आपण बारीक बारीक असे टिक्की कसं करतो तसे बारीक बारीक असे आपण करून घेऊ. तर आता आपण हे वडे करायच्या अगोदर थोडंसं हाताला तेल घेऊया की जेणेकरून हे बघा अशा पद्धतीने लगेच होतात ते. अशाच पद्धतीने आपल्याला हे सगळे बारीक बारीक
तुम्हाला कोणताही शेप जर द्यायचा असेल तुम्ही देऊ शकता. तुम्ही हे तळले किंवा फ्राय केले तरी चालतील, काही हरकत नाही आहे. आता हे बाकीचे आहे हे आपण ह्याच पद्धतीने सगळे रेडी करून घेऊ, म्हणजे पुढची प्रोसेस करायला. तर गाईज बघा रेडी करून झालेत आपले तर बनवून. आपण इथे पॅन ठेवलं आहे आणि त्यात आपण आता तेल टाकूया. हे थोडं तापून देऊ आपण, म्हणजे पॅन मी अगोदर तापत ठेवला होता. आणि हे एक वडा आपण याच्यामध्ये सोडणार आहे. तुम्हाला जर तळून घ्यायचं तुम्ही तळून घेऊ शकता, असं काही नाही, पण हे फ्राय करणार आहे. फ्राय पण छान लागतात. आपण जास्त नाही, 2-3 टाकणार आहे. गॅस थोडा फुलच ठेवू. आपली एक साईड आपण चांगली भाजून घेऊ पहिले. तर गाईज बघा आपण एक बाजू पट्टी करून घेतली आहे, तर मस्त कलर आला आहे त्याला. तर अशाच पद्धतीने आपण ती पण साईड आपण करून घेऊया. तर गाईज बघा आपण दुसरी पण साईड बघू. हे बघा चांगले भाजले गेलेत आणि एकदम कडक झालेत. आपण हे काढून घेऊ, कारण की बाकीचे पण आपल्याला फ्राय करून घ्यायचे. आता हे पण आपण असेच सगळे काढून घेऊया बाकीचे पण. तर गाईज बघा आपले मटकीचे कट्टेस म्हणा किंवा पॅटीस म्हणा, मी तर याला कटलेसच बोलेल. तर हे बघा किती मस्त झालेत, छान दिसत आहेत. तुम्ही हे सॉससोबत किंवा एखाद्या चटणीसोबत करून खा, छान लागतात चटणीसोबत पण, किंवा असे नुसते खालते चालतील. हे बघा एकदम कडक झालेत, बघू शकता. तर तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर गाईज तुम्हाला याची मटकीचे कटलेस, मी तर कटलेस बोलणार आहे, पॅटीस वगैरे जे तुम्हाला बोलायचे ते तसे पण हे वाटतात. तर ते तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.